नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिष्यवृत्ती वर्गामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्तीमधील विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक गटाशी जुळणारे पद यातील संख्या हा उपघटक पाहूया. आणि हा माझा परिचय. विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी विषयातील गटाशी जुळणारी संख्या याचा अभ्यास करत असताना आपल्याला विविध गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. कोणत्या आहेत त्या? चला तर मग पाहूया. समसंख्या आणि विषम संख्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात, तर विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात. यावरून आपल्याला सम आणि विषम संख्या ओळखणे सोपे जाते आणि मग गटाशी जुळणारी संख्या शोधायला सुद्धा याची मदत होते. पुढील आहे वर्ग संख्या म्हणजेच चौरस संख्या. एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणून येणारी संख्या म्हणजे वर्ग संख्या. उदाहरणार्थ 3 गुणिले 3 बरोबर 9. 3 या संख्येचा वर्ग 9. 5 या संख्येचा वर्ग 25. अशा प्रकारे 1 पासून 30 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग आपल्याला पाठ असले पाहिजेत. या पुढील घटक जो आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे तो म्हणजे घनसंख्या. 3 समान संख्यांचा गुणाकार करून येणारी संख्या म्हणजे घनसंख्या. उदाहरणार्थ 4 गुणिले 4 गुणिले 4. 4चा घन 64. 5 गुणिले 5 गुणिले 5. 5चा घन 125. अशा प्रकारे कमीत कमी 1 पासून 10 पर्यंतच्या सर्व संख्यांचे घन आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. यापुढील घटक आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्येची रचना काहीशी त्रिकोणाप्रमाणे असते. 1 पासून त्रिकोणी संख्या सुरू होतात. या ठिकाणी काही त्रिकोणी संख्या दिलेल्या आहेत. 1 मध्ये 2 मिळवले 3, 3 मध्ये 3 मिळवले 6, 6 आणि 4 10, 10 मध्ये 5 मिळवले 15, 15 मध्ये 6 मिळवले 21, 21 मध्ये 7 मिळवले 28. अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणी संख्या मिळत जातात. त्रिकोणी संख्या काढण्याची आणखी एक पद्धत या ठिकाणी मी सांगते. 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या शोधायची असेल तर दिलेली संख्या 5 आणि त्या पुढची लगतची संख्या 6 या दोन्हींचा गुणाकार करायचा. 5 सख 30 भागिले 2, त्याला 2 ने भागायचे. उत्तर आले 15. तर 15 ही त्रिकोणी संख्या आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या त्रिकोणी संख्यांचा गट आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि पर्यायातून दुसरी त्रिकोणी संख्या सुद्धा निवडता आली पाहिजे. त्यापुढचा गट आहे मूळ संख्या. ज्या संख्येला फक्त 1 आणि तीच संख्या यांनी भाग जातो तिला मूळ संख्या असं म्हणतात. म्हणजे ती संख्या फक्त 1 आणि 30 संख्या यांच्याच पाढ्यामध्ये असते. बाकी कोणत्याही संख्येच्या पाढ्यामध्ये या संख्या आपल्याला दिसत नाही. या ठिकाणी 1 पासून 100 पर्यंतच्या काही मूळ संख्या मी दाखवल्या आहेत. त्यानंतर बालमित्रांनो, आपल्या नेहमीचा परिचयाचा प्रश्न म्हणजे पाढे पाठांतर. आपल्याला 1 पासून 30 पर्यंतचे पाढे पाठ असणे गरजेचे आहे. तसेच विभाज्यतेच्या विविध कसोट्या आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. म्हणजे गटामध्ये दिलेल्या संख्यांना कोणत्या एकाच संख्येने भाग जातो हे आपल्याला चटकन सांगता येते आणि गटामधून अचूक पर्याय निवडता सुद्धा येतो. चला तर मग आणखी काही वेगवेगळ्या बाबी
आपण उदाहरणांच्या सहाय्याने माहीत करून घेऊयात. पहिले उदाहरण आहे 25, 64, 144. या गटामध्ये कोणता सारखेपणा दिसतो आपल्याला? थोडं निरीक्षण करा. जर या संख्येतील अंकांची बेरीज केली तर 5 आणि 2 7, 6 आणि 4 10. बेरीज वेगवेगळी येते. म्हणजे या ठिकाणी बेरजेचा विचार करून चालणार नाही. थोडं निरीक्षण केलं तर लक्षात येईल की या वर्गसंख्या आहेत. बरोबर. खालील पर्यायातील कोणती वर्गसंख्या आहे? शोधा पाहू. बरोबर, 1. 1 ही वर्गसंख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1. छान. आता पुढील आणखी एक उदाहरण पाहू. 987, 543 आणि 321 या संख्यांचा गट आहे. यामध्ये कोणत्या प्रकारचा सारखेपणा दिसतो ते आपल्याला पाहायचे आहे. संख्यांचे निरीक्षण करा बरं. एकाच गटातील संख्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सारखेपणा असू शकतो, परंतु आपण शोधलेले उत्तर पर्यायामध्ये आहे की नाही यासाठी सर्व पर्याय आपण पडताळून पाहायचे आहेत आणि मगच उत्तर निश्चित करायचे आहे. आता हेच उदाहरण पहा ना. यामध्ये कडेच्या संख्यांची बेरीज भागिले 2 केले तर आपल्याला मधली संख्या मिळते. म्हणजे 9 आणि 7 16. 16 भागिले 2 आले 8. त्याचप्रमाणे 5 आणि 3 8 भागिले 2 मधली संख्या आली 4. तसेच 3 आणि 1 मिळून 4 भागिले 2 मधली संख्या आहे 2. मग उत्तरे जर आपण पाहिली तर सर्व पर्यायामध्ये आपल्याला हाच सारखेपणा दिसून येतो. मग योग्य अचूक उत्तर कोणते? यासाठी आपल्याला वेगळा सारखेपणा शोधावा लागेल. मग पुन्हा विचार करा बरं. आणखी कोणता सारखेपणा दिसतो या संख्यांमध्ये? बरोबर, प्रत्येक संख्येतील अंक हे उतरत्या क्रमाने जुळवले आहेत. 9 8 7, 5 4 3, 3 2 1 या पद्धतीने कोणत्या पर्यायातील अंक जुळवले आहेत? बरोबर, 7 6 5, पर्याय क्रमांक 3. आता पुढील उदाहरण पाहूया. 242, 154, 374 या संख्यांचे नीट निरीक्षण करा आणि सारखेपणा शोधण्याचा प्रयत्न करा. मग आपल्याला पर्यायातून योग्य उत्तराची निवड करता येईल. आपण आधीच्या उदाहरणात ज्याप्रमाणे विचार केला होता तीच पद्धत या ठिकाणी काही प्रमाणात लागू पडते. म्हणजे दिलेल्या संख्येतील कडेच्या अंकाची बेरीज मध्यभागी दिलेली आहे. 2 आणि 2 मिळून 4, 1 आणि 4 मिळून 5, 3 आणि 4 मिळून 7 ही संख्या मध्यभागी दिलेली आहे. त्याचप्रमाणे कोणत्या पर्यायामध्ये सारखेपणा दिसतोय? बरोबर, 132 या संख्येमध्ये 1 आणि 2 मिळून 3 हा अंक मध्यभागी आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. आता पुढील प्रश्न पहा. 87, 27, 67 या संख्यांचे नीट निरीक्षण करा. कोणता सारखेपणा दिसतो या संख्यांमध्ये? या संख्यांचे निरीक्षण केल्यास असे दिसते की 2 संख्या संयुक्त संख्या आहेत, तर 67 ही मूळ संख्या आहे. मग
कोणता सारखेपणा आहे? आणखी विचार करा. बरोबर, या संख्यांच्या एकक स्थानी 7 हा अंक आहे. मग एकक स्थानी 7 अंक असणारी संख्या कोणती? बरोबर, 57. पर्याय क्रमांक 2. छान. बालमित्रांनो, गटाशी संबंधित पद या प्रकारातील उदाहरणांचा सराव करताना संख्यांचे निरीक्षण करणे खूप महत्त्वाचे असते. आता हे उदाहरण पहा. 15, 3 आणि 21. अगदी लहान संख्या आहेत या संख्यांचे निरीक्षण केल्यास काय दिसते बरं? या तीनही संख्या 3च्या पाढ्यातील आहेत. आणि पर्याय जर पाहिले तर 18, 36 आणि 54 या संख्या सुद्धा 3ने विभाज्य आहेत. म्हणजे आपल्याला एक असे अचूक उत्तर निवडता येणार नाही. पुन्हा एकदा संख्यांचे निरीक्षण करा. पहा बरं, 15, 3 आणि 21 या त्रिकोणी संख्या आहेत. मग पर्यायामधील कोणती त्रिकोणी संख्या आहे? पहा बरं नीट. बरोबर, 36. पर्याय क्रमांक 3. पुढील गट आहे L, C, D आणि पर्याय आहेत M, N, K, T. L, C, D ही वरवर जरी कॅपिटल अक्षरे वाटत असली तरीही रोमन संख्या चिन्हांमध्ये या अक्षरांचा अर्थ वेगळाच आहे. जसे L म्हणजे 50, C 100, D म्हणजे 500. मग 1000 या संख्येसाठी खालीलपैकी कोणते रोमन संख्या चिन्ह वापरले जाते? बरोबर, M म्हणजे 1000. पर्याय क्रमांक 1. आता हे उदाहरण पहा. 326, 122, 248. संख्या नीट पहा आणि विचार करा. 326 या संख्येमध्ये शतक स्थानचा 3 आणि दशक स्थानचा 2 या दोघांचा गुणाकार केला 3 दुने 6 ही संख्या आपल्याला एकक स्थानी दिसून येते. पहिल्या 2 अंकांचा गुणाकार तिसऱ्या स्थानी दिलेला आहे. 1 गुणिले 2 2. बेचोक 8. याप्रमाणे उत्तरातील सर्व पर्याय पहा. कोणता पर्याय येतोय? बरोबर, पर्याय क्रमांक 3. 3 गुणिले 3 3 त्रिक 9. छान. आता पुढील थोडे वेगळे उदाहरण पाहूया. 512, 64, 216. नीट पहा बरं या संख्या. आपल्या लक्षात आलं असेल 512 ही संख्या 8चा घन आहे, 64 4चा घन आहे आणि 216 6चा घन आहे. म्हणजे दिलेल्या सर्व संख्या घन संख्या आहेत. मग खालील पर्यायातील घन संख्या शोधा. बरोबर, 3चा घन 27. पर्याय क्रमांक 3. पुढील उदाहरण आहे 67, 94, 58. संख्यांचे नीट निरीक्षण करा. काय दिसतंय तुम्हाला? संख्येमधील दोन्ही अंकांची बेरीज करून पाहू. 6 आणि 7 13. 9 आणि 4 मिळून सुद्धा 13च. 5 आणि 8 मिळून 13. संख्येतील अंकांची बेरीज 13 आहे. मग कोणत्या पर्यायातील संख्येमधील
अंकांची बेरीज 13 आहे. बरोबर. पर्याय क्रमांक 4, 4 आणि 9 मिळून 13. छान. आता पुढील उदाहरण पहा. 96, 41, 52. बालमित्रांनो, कधी संख्येतील अंकांची बेरीज सारखी येते तर कधी वजाबाकी सारखी येते. कधी त्या वर्ग संख्या असतात तर कधी घनसंख्या असतात. एकाच प्रकारच्या गणितासाठी वेगवेगळ्या युक्त्या आपल्याला वापरून पाहाव्या लागतात आणि योग्य ती लागू पडणारी युक्ती आपल्याला शोधावी लागते. या संख्या पहा बरं. संख्येतील अंकांची वजाबाकी सारखी आहे. मग पर्याय पडताळून पहा बरं. कोणत्या संख्येतील अंकांची वजाबाकी 3 येते? 7 वजा 4 बरोबर 3. पर्याय क्रमांक 4. बरोबर. या उदाहरणामधील संख्यांचे निरीक्षण करा. 97, 61, 7. संख्यांकडे पाहिले की तुमच्या चटकन लक्षात येईल 7 ही मूळ संख्या आहे. मग 97 आणि 61 या सुद्धा मूळ संख्याच आहेत. म्हणजे हा मूळ संख्यांचा गट आहे. पर्याय नीट पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की 2 ही समसंख्या सुद्धा मूळच आहे. म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. छान. आता अपूर्णांकाचे हे वेगळे उदाहरण पहा. 6 अंश छेद 11, 2 अंश छेद 7, 14 अंश छेद 19. काय सारखेपणा दिसतो या 3 संख्यांमध्ये? हे 3 अपूर्णांक नीट पाहिले तर अंशामध्ये 5 मिळवले तर छेदस्थानची संख्या मिळालेली आहे. पहा बरं पडताळा करून. 6 आणि 5 11. छेदस्थानी 11 आहे. 2 आणि 5 मिळून 7. 14 आणि 5 मिळून 19. मग पर्याय पहा बरं. 24 आणि 5 मिळून 29. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. आता थोडेसे वेगळे आणि शेवटचे उदाहरण पाहूया. 2.1/4, 4.2/8, 3.1/4 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचे नीट निरीक्षण करा. पहा बरं काय लक्षात येते तुमच्या? या ठिकाणी प्रत्येक पदामध्ये 1/4 म्हणजे 1/4 भाग आहे. पहिल्यामध्ये तर आहेच. दुसऱ्या पूर्णांकामध्ये 2/8 म्हणजे सुद्धा 1/4 म्हणजे 1/4 भाग आहे. आणि तिसऱ्या अपूर्णांकामध्ये सुद्धा 1/4 भाग आहे. मग खाली दिलेल्या पर्यायांमध्ये कोणत्या पर्यायात 1/4 भाग दिलेला आहे? या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये 4/16 म्हणजे 1/4 म्हणजेच 1/4 भाग आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. बालमित्रांनो, अशाच प्रकारे विविध उदाहरणे सोडवण्याचा आणखी सराव करा. चला तर मग पुन्हा भेटूया. थँक्यू.